मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या? पहिला ऑप्शन दिला आहे मेरठ, दुसरा आहे कानपूर, तिसरा आहे बराकपूर, चौथा आहे यापैकी नाही. मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 बराकपूर. पुढील प्रश्न, 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली? पहिला ऑप्शन दिला आहे लॉर्ड हेस्टिंग, दुसरा लॉर्ड कर्झन, तिसरा आहे लॉर्ड कॉर्नवालिस, चौथा आहे लॉर्ड रिप्पन. 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कर्झन. ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली? पहिला ऑप्शन दिला गोपाळकृष्ण गोखले, दुसरा लोकमान्य टिळक, तिसरा लाला लजपतराय, चौथा आहे भगतसिंग. ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न, महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? पहिला ऑप्शन दिला भारतातून, दुसरा आहे इंग्लंड, तिसरा आहे दक्षिण आफ्रिका, चौथा आहे पाकिस्तान. महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका. पुढील प्रश्न, मिझोरामची राजधानी कोणती? पहिला ऑप्शन दिला दिसपूर, दुसरा गुवाहाटी, तिसरा आहे ऐझवाल, चौथा आहे इम्फाळ. मिझोरामची राजधानी कोणती? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 ऐझवाल. मिझोरामची राजधानी कोणती आहे? राजधानी ऐझवाल. पुढील प्रश्न, सरहद गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते? पहिला ऑप्शन दिला आहे शेख मुजीबुर रहमान, दुसरा दादाभाई नौरोजी, तिसरा खान अब्दुल गफ्फार खान, चौथा जवाहरलाल नेहरू. सरहद गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 खान अब्दुल गफ्फार खान. पुढील प्रश्न, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होय? पहिला ऑप्शन दिला 1 वॅट, दुसरा 746 वॅट, तिसरा 856 वॅट, चौथा 1000 वॅट. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे 746 वॅट. पुढील प्रश्न, 1 टेराबाइट्स म्हणजे किती? पहिला आहे 124 किलोबाइट्स, दुसरा आहे 124 गीगाबाइट्स, तिसरा आहे 124 बाइट्स, चौथा आहे 124 मेगाबाइट्स. 1 टेराबाइट्स म्हणजे किती? TB. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 1024 गीगाबाइट म्हणजे GB. याला बाइट्स बी, याला KB. पुढील प्रश्न, स्कर्वी हा रोग या जीवनसत्वाच्या अभावी होतो. पहिला ऑप्शन दिला विटॅमिन B, दुसरा विटॅमिन C, तिसरा विटॅमिन अ, चौथा विटॅमिन D.
स्कर्वी हा रोग या जीवनसत्वाच्या अभावी होतो. याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 विटॅमिन सी. पुढील प्रश्न, हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात. पहिला ऑप्शन दिला आहे सेस्मोग्राफ, दुसरा आहे हायग्रोमीटर, तिसरा आहे बॅरोमीटर, तिसरा आहे एमिमीटर. हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात. याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 बॅरोमीटर. पुढील प्रश्न, ओहम हे कशाचे एकक आहे. पहिला ऑप्शन दिला आहे विद्युत रोध, दुसरा वारंवारिता, तिसरा विद्युत धारा, चौथा विद्युत दाब. ओहम हे कशाचे एकक आहे. याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 विद्युत रोध. पुढील प्रश्न, ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे. पहिला ऑप्शन दिला आहे पर्यावरण संरक्षण, दुसरा आरोग्य सुधारणा, तिसरा नक्षलवाद बिमोड, चौथा भ्रूण हत्या. ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे. याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 नक्षलवाद बिमोड. पुढील प्रश्न, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MIA कोणत्या शहरात आहे. पहिला ऑप्शन दिला आहे मुंबई, दुसरा आहे नाशिक, तिसरा आहे पुणे, चौथा आहे नागपूर. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MIA कोणत्या शहरात आहे. याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 पुणे. पुढील प्रश्न, भारतातील नद्या जोड योजना काय म्हणून ओळखले जातात. पहिला ऑप्शन दिला जलक्रांती, दुसरा अमृत क्रांती, तिसरा नील क्रांती, चौथा पीत क्रांती. भारतातील नद्या जोड योजना काय म्हणून ओळखल्या जातात. याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 अमृत क्रांती. पुढील प्रश्न, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे. पहिला ऑप्शन दिला आहे जालना, दुसरा आहे उस्मानाबाद, तिसरा आहे लातूर, चौथा आहे नांदेड. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 लातूर. पुढील प्रश्न, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले. पहिला ऑप्शन दिला राजा राम मोहन राय, दुसरा आहे केशव चंद्र सेन, तिसरा रवींद्रनाथ टागोर, चौथा ईश्वरचंद्र विद्यासागर. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले. याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन राय. पुढील प्रश्न, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे. पहिला ऑप्शन दिला आहे जयपूर, दुसरा आहे चंदीगड, तिसरा आहे मुंबई, चौथा आहे दिल्ली. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चंदीगड. पुढील प्रश्न, सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनाचा काय होय. पहिला ऑप्शन दिला अनुक्रमणिका, दुसरा आहे प्रस्तावना, तिसरा आहे पुरवणी, चौथा आहे मूळ प्रत. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेचा काय होय. याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 प्रस्तावना. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते. पहिला ऑप्शन दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तिसरा पंडित नेहरू, चौथा सच्चिदानंद सिन्हा. भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते. याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 सच्चिदानंद सिन्हा. पुढील प्रश्न, संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात कोणाच्या अभिभाषणाने होते. पहिला ऑप्शन दिला उपराष्ट्रपती, दुसरा सभापती, तिसरा पंतप्रधान, चौथा राष्ट्रपती.
संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात कोणाच्या अभिभाषणाने होते? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, राष्ट्रपती. पुढील प्रश्न, पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठची स्थापना कोणी केली होती? पहिला ऑप्शन दिला केशवचंद्र सेन, दुसरा आहे रामकृष्ण परमहंस, तिसरा आहे स्वामी विवेकानंद, चौथा विश्वनाथ दत्त. पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठची स्थापना कोणी केली होती? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, स्वामी विवेकानंद.